बघूया 100% बातम्या। राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या एकाहून एक सुरस कहाण्या आता बाहेर येऊ लागलेल्या आहेत। सत्तांतराच्या काळातील अनेक गौप्यस्फोट सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करतायत। अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या काळातला आणखी एक गौप्यस्फोट केलाय। हा गौप्यस्फोट भाजप आमदारांच्या बंडाबाबत आहे। एकनाथ शिंदेंच्या यशस्वी बंडानंतर भाजप आमदारांच्या मनातही बंडाचा विचार आल्याचा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय। एकनाथ शिंदेंना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवल्यावर भाजप आमदारांनी बंडाची तयारी केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय। फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी न बसवल्यानं भाजपमधले 80 ते 85 आमदार बंडाच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केलाय। कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं काय म्हणले, मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का? बंड शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका। त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा। पण फडणवीसांनी त्यांची समजूत काढल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अशी आठवणही अजित पवारांनी करून दिली। राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांची फिरकी घेतली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांनी गाजवला। सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी रान पेटवलं आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। याच दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये अजित पवारांनी सरकारला जोरदार चिमटे काढले। विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली। शेतकरी प्रश्न, कांदा कापूस दर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यावरून अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून महापुरुषांचा सातत्यानं अवमान होत असल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांची कानउघडणी केली। यावेळी अजित पवारांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे वळवला। भाषण सुरू असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्यानं दादा चांगलेच संतापले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काम असतं त्याच्यामुळे इथं थांबायला वरच्या सभागृहात ते गेले। आता मोठी माणसं आहेत, त्यांना आता बाकीची आम्ही किरकोळ वाटायला लागलो, हरकत नाही। यावेळी अजित पवारांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला। त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस अजित पवारांच्या टोलेबाजीनं गाजल्याचं पाहायला मिळालं। गुवाहाटी दौरा आणि राज्यात झालेल्या सत्तांतराच्या सुरस कथा अजूनही सुरूच आहेत। ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं असा गौप्यस्फोट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला। तर हे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन अशी रोखठोक भूमिका भास्कर जाधवांनी घेतली। शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले होते। काही आमदार आणि मंत्री व्हाया सुरत जाण्याऐवजी थेट गुवाहाटीत पोहोचले। त्या आमदारांमध्ये भास्कर जाधव यांचा समावेश नव्हता। मात्र त्यांनीही गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं अशी माहिती मोहित कंबोज यांनी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे गुवाहाटीत असताना भास्कर जाधव फोनवरून त्यांच्या संपर्कात होते असं भरत गोगावलेंनी म्हटलं। भाजप आणि शिवसेनेनं पर्दाफाश केल्यानं भास्कर जाधवांनी आता पलटवार केलाय। गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी माझ्या मी राजकीय जीवनातून मुक्त होईल। भास्कर जाधवांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली। त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप शिवसेनेनं 8 महिन्यांपूर्वीच्या घडामोडींविषयी धक्कादायक दावा केलाय। त्यामुळे भास्कर जाधवांनीही आक्रमक पवित्रा घेतल्यानं या प्रकरणाचे पडसाद उमटत राहतील हे आता स्पष्ट आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला। त्यानंतर सोमवारी पुन्हा त्यांनी मोगॅम्बो म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपनं आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप आणि ठाकरे गटातला राजकीय संघर्ष टिपेला पोहोचलाय। दोन्ही बाजूंनी एकमेकांना विलन ठरवण्यासाठी सिनेमातल्या विलनची उपमा दिली जाते। उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिस्टर इंडियातल्या मोगॅम्बोची उपमा दिली। त्यामुळे या दोघांमधला वाद आणखी चिघळलाय। जे आमच्या रगारगात नसानसात भिनलेलं आहे, ही भिनलेली शिवसेना आहे। ही शिवसेना कोणी किती कोणाच्या काही अगदी मोगॅम्बोच्या पिढ्या जरी उतरल्या नाही, आता मोगॅम्बोच म्हटलं पाहिजे ना, म्हणजे माणसं एकमेकात मारामाऱ्या दंगली सगळे लढत राहतील, मग आम्ही आमचं राज्य करत राहू। दरम्यान या टीकेला आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिलंय। वारंवार दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ते जर अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करणार असतील तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही। राजकीय सत्ता संघर्षात एकमेकांवर टीका करताना शेलक्या भाषेचा वापर तर होतोच, पण शाब्दिक वार अधिक धारधार करण्याच्या प्रयत्नात सिनेमातल्या विलनची उपमा देत एकमेकांचा उद्धार केला जातोय। अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या राज्यातल्या सत्ता संघर्षावर आजपासून पुन्हा एकदा घटनापीठाच्या समोर सलग सुनावणी होते। या आठवड्यात याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीशांनी तसे संकेत दिले।
सत्ता संघर्षावरच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद आज संपला आणि शिवसेनेच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झाला। या दरम्यान आपल्याला याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचं आहे असं महत्त्वाचं विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं। शिंदे गटानं परवापर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करावा असे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोरील या खटल्याचा अंतिम निकाल आता लवकरच लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आजपासून सुरुवात झाली। दरम्यान सुनावणीला सुरुवात होताच आधी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला। लंच ब्रेक नंतर शिंदेच्या शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी सरन्यायाधीशांनी काही महत्त्वाच्या टिप्पणी केल्या। लंच ब्रेक नंतर वकील नीरज किशन कौल यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद सुरू केला। आपल्या युक्तिवादात कौल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली। यावेळी कौल यांनी मुंबई प्रकरणाचा दाखला दिला। कौल यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वाची टिप्पणी केली। आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते बहुमत चाचणीसाठी मतदान कसे करणार असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला विचारला। पक्षफुटीवर प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला। 7 अपक्ष आणि 34 आमदार एकत्र आले। सरकार अस्थिर करण्यामागचं कारण काय होतं याचा विचार व्हावा असंही ते म्हणाले। तुम्ही शिवसेना आहात की नाही हे विधिमंडळ ठरवू शकत नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। मुंबई प्रकरणात परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा वेगळी होती, त्यामुळे तो निर्णय इथं कशा प्रकारे लागू होणार यावर सविस्तर युक्तिवाद केला जावा असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। या प्रकरणी आता पुन्हा एकदा उद्या सुनावणी होणार आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी जायला पाहायला मिळाली। यावेळी आक्रमक झालेल्या विरोधकांनी नाफेड मार्फत कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली। त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विरोधकांनी आज कांदा आणि कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कापसाची टोपी कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं। कांद्याला हमी भावाची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू असा इशारा विरोधकांनी दिला। जर कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला नाही, न्याय मिळाला नाही तर या सरकारला आम्ही कांद्यासारखं सोडून काढल्याशिवाय राहणार नाही। विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्व मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। तसंच नाफेडनं कांदा खरेदी सुरू केल्याचंही म्हटलंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे। नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे। चांगल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळालं, पण उत्पादनात वाढ आणि विदेशातून घटलेली मागणी यावेळी कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। सरकार हे पाणी कसं पुसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे कांद्याचा प्रश्न विधिमंडळात गाजत असताना चांगल्या दरासाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। नगरच्या राहुरीमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं। कांद्यानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरच रिकामी केली जाते। शेकडो किलो कांदा रस्त्यावर अक्षरशः फेकला जातोय। हे चित्र आहे अहमदनगरच्या राहुरीमधलं। याला कारण ठरलाय तो कांद्याला मिळत असलेला कवडी मोलभाव। या विरोधात अहमदनगरच्या राहुरीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। सरकारनं कांद्याला हमी भाव द्यावा आणि कांद्याला प्रति क्विंटल 600 रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। प्रोत्साहनपर अनुदान हे 500 रुपये दिले नाही तर येणाऱ्या काळात खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात मोठं आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। दर वाढल्यानंतर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा यावेळी मात्र शेतकऱ्यांना रडवतोय। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात पडत नाहीये। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून नाशिक आणि अहमदनगरमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। शेतकऱ्यांचा हा संताप कमी करण्यासाठी त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं आज काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयांमुळे एसटी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे। पगाराची तारीख उलटूनही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडला। यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज पुढाकार घेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले। यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा 7 तारखेलाच होणार आहे। शिस्त आवेदन पद्धतीतल्या जाचक अटी रद्द होणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम मिळणार आहे। एसटी कंडक्टरला आता 3 महिन्यात नव्या ETI मशीन दिल्या जातील। उत्तम दर्जाचा गणवेश सुद्धा दिला जाणार आहे। महाराष्ट्रातल्या बस स्टँडचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। राज्य सरकारनं घेतलेल्या पुढाकारामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मनातली अस्वस्थता काही प्रमाणात कमी व्हायला नक्की मदत मिळणार आहे। लग्न सराईमध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली। 3000ची आता घसरण झालेली आहे। त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल।
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होऊन सोन्याच्या दरानं 59,300 रुपयांचा टप्पा गाठला. ऐन सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईच्या काळात दरवाढीमुळे सोनं कसं खरेदी करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडला. मात्र सोनं खरेदीसाठी आता दिलासादायक बाबी घडल्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडींमुळे वाढलेल्या सोन्याच्या दरात 1 ते 27 फेब्रुवारी दरम्यान 3,000 रुपयांची घसरण झाली आहे. येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव पुन्हा एक नवीन विक्रम करतील असं अपेक्षित आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम कालावधी आहे. आता सोन्याचे दर कमी असले तरी भविष्यात येणारे सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता सराफा व्यावसायिक व्यक्त करतायत. उस्मानाबाद औरंगाबादच्या नामांतरानंतर अनेक ठिकाणची नावं बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यातच बुलढाण्यातल्या शिंदखेड राजाचं नाव जिजाऊनगर करण्याची मागणी सुद्धा काही ठिकाणांकडून करण्यात आली. मात्र या मागणीला आता विरोध होऊ लागलाय. नवी मागणी समोर आली आहे. सिंदखेड राजाच्या नामांतराचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाला पाठवलाय. मात्र सिंदखेड राजाच्या नामांतराला खुद्द राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वंशजांनीच विरोध केलाय. राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव यांनी सिद्धपूर या शहराचं नाव त्यावेळी सिंदखेड राजा असं केलं होतं. या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे सिंदखेड राजाचं नाव बदलून जिजाऊनगर करण्यास जिजाऊंच्या जाधव घराण्यातील वंशजांनी विरोध केलाय. नामांतर करायचं झाल्यास बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून जिजाऊनगर करावं अशी मागणी मा जिजाऊ यांच्या वंशजांनी केली आहे. या पुणे शहराला किंवा बुलढाणा शहराला जिल्ह्याला या ठिकाणी जिजाऊनगर असं नाव देण्यात यावं. याआधी पुणे जिल्ह्याचं नाव बदलून जिजाऊनगर करण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केला. त्यातच जिजाऊंच्या वंशजांनी बुलढाण्याला जिजाऊनगर नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात नामांतराचा हा वाद पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कोर्ट हे नियम आणि कायद्यानुसार काम करतं. तिथे भावनेला फारसा अर्थ नसतो. पण कायद्यानुसार घटनेच्या घेतलेल्या काही निर्णयांना भावनेपुढे स्तब्ध व्हावं लागतं. असंच काहीचं चित्र आज मुंबईमध्ये दिसलं. मुंबई उच्च न्यायालयात कोर्टापुढे आज एका चिमुकल्यानं फोडलेला टाहो कोर्टाला विचार करायला लावणारा होता. पण भावनिक न होता कोर्टानं कायदेशीररित्याच योग्य तो निर्णय घेतला. कोर्टाच्या निर्णयाला विरोध करत टाहो फोडणारा हा चिमुकला पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं. तो 5 वर्षांचा असताना कॅन्सरनं आई गेली. तेव्हापासून मामानं चिमुकल्याचा आईबाप म्हणून सांभाळ केला, जीव लावला. पण वडिलांनी मुलाचा ताबा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. केसची सुनावणी झाली. न्यायालयानं सुद्धा मुलाला कोर्टात बोलावून विचारलं, तुला कोणाकडे राहायचंय? त्यावेळी त्यानं कोर्टाला सांगितलं, मला बाबा नको, मामा हवा. पण तरीही नियम आणि कायद्यानुसार निर्णय घेत कोर्टानं मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे दिला. आदेश झाला. कस्टडी घेण्यासाठी वडिलांनी पुढाकार घेताच मुलानं एकच टाहो फोडला. मला मामांकडे राहायचंय असं जीवाच्या आकांतानं तो सांगू लागला. 20 मिनिटं कोर्टाबाहेर हे सगळं नाट्य सुरू होतं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलासह सगळ्यांना कोर्टात नेलं. आता कोर्टापुढे प्रश्न आहे, कायदा की भावना? तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला सतत मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन असेल तर सावधान. कारण सततच्या मोबाईल गेम वापरामुळे किंवा खेळण्यामुळे तुमचा अंगठा वाकडा होण्याची भीती आहे. परवडणारा इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे अलीकडच्या काळात भारतात मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. मात्र सातत्यानं मोबाईलवर गेम खेळल्यानं गंभीर समस्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जात आहे. एका संस्थेच्या अहवालानुसार भारतीय लोक आठवड्यातून सरासरी 8 तास मोबाईल गेम खेळण्यात घालवत आहेत. तर 60% गेमर्स एकाच वेळी सतत 3 तास गेम खेळतायत. सतत मोबाईल गेम खेळल्यामुळे अंगठा वाकडा होण्याची भीती व्यक्त होतीये. अंगठ्याची हालचाल करणाऱ्या टेंडरना सूज येते. मोबाईल गेम खेळणाऱ्यांची बोटं सुजल्यामुळे वाकडी होतात किंवा वागतात. कोपराभोवती सूज येते. जास्त गेमिंगमुळे डोळ्यांवर ताण येतो. उदासीनता आणि डिप्रेशनची समस्याही भेडसावू शकते. हिंसक वृत्ती वाढते. जास्त चिडचिड आणि स्वभाव रागीट बनतोय. असे अनेक दुष्परिणाम सध्या जाणवत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गेमिंगचं व्यसन असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सतत मोबाईल गेम खेळण्याची सवय सोडण्यासाठी एखादा छंद जोपासावा. त्याप्रमाणे संवाद सुद्धा वाढवण्याची गरज व्यक्त केली जाते. महागाईनं आधीच सामान्यांचं कंबरडं मोडलेलं असताना आता औषधांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आरोग्यावरचा खर्च करणं अनेकांना शक्य होत नाही. त्यात आता औषधांच्या दरवाढीची टांगती तलवार सामान्यांवर आहे. कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 100% वाढ झाली आहे. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिकमध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीनं फार्मा उद्योगांची चिंता वाढली आहे. काही औषधांसाठीचा कच्चा माल हा परदेशातून त्यातल्या त्यात प्रामुख्यानं चीनमधून आयात केला जातोय. जीवनसत्व ब आणि ड सह इतर जीवनसत्वांच्या औषधांच्या किमती देखील चीनमधून आयातीवर अवलंबून असतात. या सर्व पार्श्वभूमीवर औषधांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 12वीच्या परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार घडलेले आहेत. दौंडमध्ये सामूहिक कॉपीच्या संदर्भात 9 शिक्षकांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातल्या केडगावमधल्या जवाहरलाल माध्यमिक विद्यालयामध्ये भरारी पथकाला सापडलेल्या हा कॉपींसाठी या ढिगावरून कल्पना येते की कशा सामूहिकरित्या या ठिकाणी परीक्षेवेळी कॉपी करण्यात आली.
सोमवारी या ठिकाणी परीक्षा सुरू असताना भरारी पथकानं शाळेत तपासणी केली. यावेळी वर्गात काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले. या सर्व प्रकाराला शाळेत उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचं निदर्शनास आलं. यावरून 9 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परीक्षेत कॉपीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षकही गोत्यात येऊ शकतात, हा संदेश दिला गेलाय. ज्या मैदानावर सचिनचा गजर झाला, ज्या मैदानावर सचिननं 2011 साली विश्वचषक उंचावला, ज्या मैदानावर सचिन क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याच मैदानावर क्रिकेटच्या देवाचा पुतळा उभा केला जाणार आहे. एमसीएनं सचिनला त्याच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे अनोखं गिफ्ट दिलंय. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सचिनला खास भेट म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून हा पुतळा उभा केला जाणार आहे. एमसीएकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमवरच्या सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं काम 4 ते 5 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएनं दिली आहे. एमसी लॉन्च समोरच्या जागेवर सचिन तेंडुलकरचा हा पुतळा उभारण्यात येईल. हे एक डिसिजन, एक प्लेझंट सरप्राईज आहे माझ्यासाठी, तर आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी आज इथे आहे की ते ठरवायला. वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं अनावरण वर्ल्ड कपच्या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती एमसीनं दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जंगल सफारीच्या दरम्यान बिबट्याचं दर्शन झालं. त्याचा व्हिडिओ त्यानं कॅमेऱ्यात कैद केला आणि तो बिबट्या आणि सचिन मधला लपाछपीचा खेळ त्याने इन्स्टावर शेअर केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो अनेक नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असतो. कधी तो किचनमध्ये आपल्या कुटुंबासोबत पदार्थ बनवताना दिसतो, तर कधी भाज्यांच्या मळ्यात काम करताना दिसतो. अशातच सचिन, त्याची पत्नी अंजली आणि कुटुंबियाचं काही दिवसासाठी ताडोबा अभयारण्यात तो गेला होता. त्यावेळी जंगल सफारी दरम्यान त्यानं अनेक प्राणी पाहिले. यावेळी त्याला बिबट्याचं दर्शन झालं. सचिननं त्याच्या इन्स्टा अकाउंटवर बिबट्याचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात बिबट्या कधी झाडामागे लपताना दिसतोय, तर कधी जंगलातून चालताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. फिफा अवॉर्डची घोषणा करण्यात आली असून या जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यानं सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावलाय. या पुरस्कारासह मेस्सीनं क्रिस्टियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्कीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2022 मध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघानं फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मेस्सीच्या भीमपराक्रमामुळे अर्जेंटिनाला 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरता आलं. त्यामुळे मेस्सीला 2022 सालचा फिफा प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मेस्सीनं दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवला असून 2019 मध्ये त्याला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांनी 2दा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.